भवानी हिंदू हृदय सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा। अरे एकनाथ शिंदे साहेब आगे बढ़ो, एकनाथ शिंदे साहेब आगे बढ़ो। नामदार भरतसिंह साहेबांचा, नामदार भरतसिंह साहेबांचा, विकासशील साहेबांचा, विकासशील साहेबांचा। महाड शहराचा कायापालट करणार, शिवसेनेने महाडमध्ये विकास केला असेल तर पालिकेची सत्ता द्या, नामदार भरतशेठ गोगावले यांचं आवाहन। प्रभागातील नगरसेवकांनी 15 वर्षात केलेली 15 विकास कामं दाखवा, सिद्धेश पाटेकर यांचं आवाहन। जगतापांनी उमेदवारी देण्याचा शब्द फिरवला, पूजा गोविलकर यांचं वक्तव्य। महाड नगर परिषदेची सत्ता नसताना शिवसेनेच्या माध्यमातून महाड शहरात 350 कोटींची विकास कामं आणली। महाडची जनता व व्यापारी यांना पुरापासून दिलासा दिला। त्यामुळे महाडवासियांनी शिवसेनेने शहरात विकास केला असेल आणि शहराचा कायापालट करायचा असेल तर शिवसेनेच्या नगराध्यक्षांनी 20 नगरसेवक यांना भरघोस मताने निवडून देत पालिकेची एक हाती सत्ता द्या, असं आवाहन नामदार भरतशेठ गोगावले यांनी महाड नगर परिषद निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करताना केला। महाड शहरातील प्रभाग क्रमांक 7 मधील शिवसेना उमेदवार सिद्धेश पाटेकर व पूजा रोहित गोविलकर यांच्या प्रचारार्थ दस्तुरी नाका इथं कॉर्नर सभा व रोहित गोविलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता। याच सभेत शिवसेनेच्या महाड नगर परिषद निवडणूक प्रचाराचा नारळ मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते वाढवून शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष सुनील कविस्कर, शहर प्रमुख डॉक्टर चेतन सुर्वे, कुमारभाई मेहता, बशीर चिचकर, दादा कदम, विद्या देसाई आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी नामदार गोगावले यांनी आपल्या प्रयत्नातून महाडचे आराध्य दैवत श्री वीरेश्वर महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शासनाकडून पोलीस मानवंदना सुरू केली। मंत्री नसताना महाड शहरासाठी आपण 350 कोटींचा निधी आणला। महाड शहरातील जनतेला व व्यापारी वर्गाला महापुरापासून दिलासा मिळावा यासाठी गेली 2 वर्ष 31 कोटींचा निधी आणून सावित्री व काळ नदीतील गाळ काढला। यावर्षी गाळ काढण्यासाठी 20 कोटींचा निधी मंजूर झाला, मात्र पाऊस लवकर सुरू झाल्यानं काम अपूर्ण राहिलं। येणाऱ्या काळात गाळ काढण्याचं योग्य नियोजन करून सावित्री नदी पात्रातील 2 जुट्टे काढून महाडला कायमचं पूरमुक्त करण्याचा आपला प्रयत्न असेल, असं अभिवाचन गोगावले यांनी दिलं। येणाऱ्या काळात चौदार तळ्याचं सुशोभीकरण, शाहू महाराज सभागृह, दादली पूल व गांधारी पूल, भाजी मंडईची इमारत, छत्रपती शिवाजी महाराज चौकाचं सुशोभीकरण, पार्किंग व शॉपिंग सेंटरची इमारत, महाडला 65 कोटींची पाणी पुरवठा योजनेद्वारे मुबलक पाणी, महाड शहराच्या बाजूने सावित्री नदी किनारी 125 कोटींची गॅबरिंग वॉल अशी विकास कामं करून महाड शहराचा कायापालट करण्याचा आपला प्रयत्न असेल, अशी ग्वाही नामदार गोगावले यांनी दिली। महाडकरांनी 4 वेळा आपल्याला निवडून दिलं, त्या उपकाराची परतफेड विकास कामातून करायची। आपण जे बोलतो ते करून दाखवतो। आपली नीती आणि नीतिमत्ता चांगली आहे, तोपर्यंत आपल्याला कोणी हरवू शकणार नाही। विरोधकांनी 4 कमानी बांधण्याचं आश्वासन दिलं, त्यातील एकही कमान बांधली नाही। महाडकरांनी शिवसेनेचा नगराध्यक्ष व 20 नगरसेवक निवडून देऊन पालिकेत सत्तेची एक संधी द्या, त्या संधीचं सोनं शिवसेना करेल, असं आवाहन शेवटी गोगावले यांनी महाडकरांना केलं। सुरुवातीस सिद्धेश पाटेकर यांनी नामदार गोगावले यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक 7 मध्ये 15 कोटींची विकास कामं केली। यामध्ये गेली अनेक वर्षापासूनची मागणी असलेले सरेकर आळीतील सभागृह, नाले, अंतर्गत रस्ते, सायली कॉम्प्लेक्स मधील गार्डन अशा अनेक विकास कामांचा सहभाग आहे। विरोधकांनी केवळ पालिकेची प्रशासकीय इमारत बांधली, तीही अपूर्ण अवस्थेत आहे। या प्रभागातून 3 टर्म निवडून जाणाऱ्या नगरसेवकांनी 15 वर्षात 15 कामं केल्याचं दाखवून द्यावं, असं आवाहन पाटेकर यांनी दिलं। डॉक्टर चेतन सुर्वे यांनीही शिवसेनेत शहरात नामदार गोगावले यांच्या माध्यमातून केलेल्या विकास कामांची माहिती दिली। प्रवेशकर्त्या पूजा गोविलकर यांनी गेली अनेक वर्ष आम्ही प्रामाणिकपणे जगताप समर्थक म्हणून काम केलं, विधानसभेलाही त्यांचं काम केलं। 2 वर्षापूर्वी नाना जगताप यांनी आपल्याला नगर परिषदेची फिक्स उमेदवारी देणार असं आश्वासन दिलं होतं, मात्र या प्रभागातील दुसरे फिक्स उमेदवार हे प्रभागात असणारे कार्यक्रम, उत्सव यात आम्हाला सोबत घेऊन न जाता अन्य उमेदवाराला सोबत घेऊन फिरत होते आणि आयत्या वेळी त्या उमेदवाराला तिकीट न देता तिसऱ्याच उमेदवाराला तिकीट दिलं। पक्षाचे प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी राष्ट्रवादीची सत्ता आल्यास त्यात रोहितला नगरसेवक म्हणून घेतलं जाईल, असं हास्यास्पद आश्वासन दिलं। माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांना आपल्या भावाने गोविलकर यांना उमेदवारी मिळणार की नाही याबाबत विचारलं असता त्याने आपल्याला याबाबतची माहिती नाही असं उत्तर दिलं। तर संदीप जाधव यांनी विधानसभा निवडणुकीत रोहित गोविलकर यांनी 4 लाख घेऊन पक्षाची फसवणूक केली असा आरोप रोहितच्या मित्राजवळ केला। त्याला त्या मित्रानेच रोहित अशी फसवणूक करणार असं उत्तर देऊन गप्प केलं। गेल्या निवडणुकीत आपल्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव झाला होता। या प्रभागातून शिवसेनेचा नगरसेवक कधी विजयी झाला नाही, मात्र या निवडणुकीत मागच्या पराभवाची परतफेड व्याजासह करून शिवसेनेचे दोन्ही नगरसेवक या प्रभागातून विजयी करून शिवसेनेच्या नगराध्यक्षांना भरघोस मताधिक्य देऊ असं आश्वासन पूजा गोविलकर यांनी दिलं। काय विजय सांगाल? आज आमच्या पूजाताई आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांचा, महिला भगिनींचा
आज आपण पक्षप्रवेश पाहिलात. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही ताईची वाट पाहत होतो. मागच्या वेळेला थोड्या फरकाने आमची सिद्धेश पाटेकरांची सीट गेलेली होती. त्याची भर देणार आहे, तिने स्वतःच्या भाषणात सांगितलेलं आहे. आणि आजचा हा माझा तसा दुसरा आहे. कंपनींचा त्यांचा पक्षप्रवेश झाला. काल भाई गोळे, त्याच्या अगोदर प्रमोद महाडिक त्यांचा झाला, पिंट्या शिंदेचा झाला. असे अनेक पक्षप्रवेश झाले आपण पाहिलं. त्यानंतर दीपक चव्हाण त्यांचा झाला. महाड शहरामध्ये अत्यंत वातावरण आम्हाला अनुकूल होत चाललेलं आहे. आणि आणखीन या 4-5 दिवसामध्ये अनेक काही पक्षप्रवेश होणार आहेत, हे तुम्ही पाहत राहणार आहात. परंतु आम्ही जे कामं केलेली होती त्या कामाची पोचपावती जनतेने देण्याचं ठरवलेलं आहे. आणि म्हणून आमचे नगराध्यक्षांसहित सर्व नगरसेवक विजयी होतील ही आम्हालाच खात्री आहे. एकत्र म्हणजे एक सत्तेत एकत्र असताना विरोधात लढावं लागणार आहे, काय रणनीती असणार आहे? हरकत नाही आहे. आम्ही त्यांची तयारी केलेली आहे. तसं आम्ही भारतीय जनता पार्टी आणि आम्ही पहिली मिटिंग करून आम्ही ठरवलेलं होतं. परंतु त्यांच्या काही कारणास्तव किंवा त्यांच्या वरिष्ठ नेत्यांकडून काय त्यांना आदेश आलेले असतील आणि म्हणून करता गेल्या अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीने आमची पारंपरिक युती होती हे आपण पाहिलं असाल. परंतु ह्या वेळेला त्यांना असं वाटलं असेल की वेगळ्या पक्षाबरोबर युती करून आपण काय करावं. हरकत नाही आहे. आम्ही त्यांनाही सामोरं जाणार आहोत आणि जनता 2 तारखेला दूध का दूध पाणी का पाणी करतील. विरोधकाचे ईव्हीएमवर खापर फोडतात. नाही ठीक आहे ना, तर त्यांना कोणावर तरी खापर तर फोडायला पाहिजे. कारण त्यांच्या अपेक्षापेक्षा त्यांचा मोठा पराभव झालेला आहे. आम्हालाही कोणाला वाटलं नव्हतं की एवढा मोठा त्यांचा पराभव होईल. आणि मग पराभवाची कारणं शोधावी लागतात, ती त्यांनी शोधलेली आहेत. मी आज त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, अमित भाई शाह, आमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचं मनापासून अभिनंदन करतो की यांनी तिकडे जाऊन ज्या सभा घेऊन जे काही योगदान आपलं दिलं आणि त्यामध्ये आमचा जो काय महाराष्ट्राच्या नेतेमंडळींचा जो काय वाटा होता त्याबद्दल त्यांना माझे धन्यवाद. आम्ही महाड पूरमुक्त करतोय तो मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यानंतर जे विकास कामं आत्तापर्यंत जी काही झाली नव्हती ती आम्ही जी काही केलेली आहेत आणि पुढं करतोय तो आमचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि विकास कामं ही दिसते आहेत. आज जर आपण पाहिलं कोटेश्वरीची कमान बघा, त्यानंतर तिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकाचं सुशोभीकरण बघा. आमच्या पाण्याची योजनाचं काम 65 कोटी चालू आहे. गटर लाईनचं अंडरग्राऊंडचं काम चालू आहे. विजेचे कनेक्शनचं काम चालू आहे. त्यानंतर 94 कोटीचे DP प्लॅनचे रस्त्यांची कामं चालू आहेत. त्यानंतर गांधारीच्या पुलाचं, दादलीच्या पुलाचं काम आम्ही सुरू करतोय. आम्ही इथं बाजूला गार्डनचं काम केलेलं आहे. अनेक सरकारीच्या ह्या सभागृह आज जर आपण पाहिलीत, कोटेश्वरी तळ्याच्या तिथलं, त्यानंतर हापूस तलाव असेल, त्यानंतर विरेश्वर तलाव असेल, ही सगळ्यांची सुशोभीकरणं आणि सगळ्यात मोठं काम चौदार तळ्याचं सुशोभीकरण आणि शाहू महाराजांचं सभागृह, ही सगळी कामं आमची ठोस कामं खाली झालेली आहेत. आणि आता भाजी मंडईच्या कामाला सुरुवात करतोय आम्ही. ती गेल्या अनेक वर्ष रखडलेली होती. जेवढी जी रखडलेली होती ते आम्ही पूर्ण करतोय. कारण नगर विकास खातं हे एकनाथ शिंदे साहेबांकडे असल्यामुळे त्यांनी आम्हाला भरघोस मदत केलेली आहे. त्याबद्दल त्यांचे आभार. काल झालेल्या पत्रकार ठीक आहे ना, ते त्यांच्या बरोबरीने बोलणं गरजेचं आहे, त्याबद्दल दुमत नाही आहे. आम्ही जी काही कामं तुमच्यासमोर ठेवली त्यांच्या चौकशा करा. ही कामं नक्की झालेली आहेत का, कामं चालू आहेत का, प्रगतीपथावर आहेत का, त्यानंतर गेल्या 3 वर्षामध्ये पूर आलाय का, हे सगळी तुम्ही जनतेसमोर मांडा आणि जनता तुम्हाला काय उत्तरं देते ते सांगते. सगळं क्लिअर करतोय. आमचे 20च्या 20 नगरसेवक, काही 1-2 लोकांच्या फक्त जातीच्या दाखल्यांची थोडी अडचण होती, ती दूर होते आता संध्याकाळ रात्रीपर्यंत. आणि नगराध्यक्षासहित उद्या 20 उमेदवारांचं आम्ही डिक्लेरेशन करू.